पैशाखाली विद्यार्थ्यांचं भविष्य विकलं जात होतं आणि आरोपी पुण्यात कोट्यावधींची जमीन खरेदी करत होता। देशभर गाजणाऱ्या नीट पेपर लीक प्रकरणात आता महाराष्ट्रातून एक मोठी धक्कादायक खुलासा समोर आला आहे। या प्रकरणातील एक मुख्य आरोपी शिवराज मोटेगावकर यांच्याबाबत सीबीआयच्या तपासात मोठी माहिती उघडकीस आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मोटेगावकरांनी पुण्यातील वारजे भागात तब्बल 21 गुंठे जमीन खरेदी केली होती। या जमिनीची सध्याची किंमत जवळपास 30 ते 40 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे। धक्कादायक म्हणजे लातूर आणि इतर भागात क्लासेस चालवणाऱ्या एका शिक्षकाकडे एवढा प्रचंड पैसा आला तरी कुठून, हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। तपास यंत्रणांना संशय आहे की नीट परीक्षेतील गैरव्यवहार, पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांकडून उकळलेल्या पैशातूनच हे अफाट आर्थिक साम्राज्य उभं करण्यात आलं असावं। सीबीआयच्या हाती या जमीन खरेदी संदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे लागली असून या व्यवहारासाठी वापरण्यात आलेला पैसा नेमका कुठून आला याचा आता सखोल तपास सुरू आहे। दरम्यान नीट पेपर लीक प्रकरणामुळे आधीच लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलं आहे आणि आता समोर येणारे हे आर्थिक खुलासे पाहून देशभरात संताप व्यक्त केला जात आहे।